नमस्कार मित्रांनो, माहिती अड्डा या आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमचं परत एकदा स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून नवी मुंबई महानगरपालिकेअंतर्गत विविध संवर्गाची जी मार्चमध्ये 600पेक्षा अधिक जागांची जाहिरात आलेली होती आणि त्या अनुषंगाने ऑनलाईन अर्ज करणाऱ्या उमेदवारांच्या परीक्षा याच महिन्यामध्ये घेण्यात आलेल्या होत्या. तर त्या ऑनलाईन परीक्षेची जी काही फर्स्ट रिस्पॉन्स शीट आलेली आहे आणि ती कशा प्रकारे डाउनलोड करायची आहे त्याबद्दल आपण जाणून घेणार आहोत. तुम्हाला विनंती आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आवडला तर लाईक करा, जास्तीत जास्त मित्रांसोबत शेअर करा आणि अशीच नवनवीन माहिती मिळविण्यासाठी माहिती अड्डा हे आपलं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. सोबतच बेल आयकॉनला प्रेस करा, म्हणजे इथून पुढे येणाऱ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळतील. त्या ठिकाणी तुम्हाला रिस्पॉन्स शीट डाउनलोड करण्यासाठी वेबसाईटची लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनला देण्यात आलेली आहे. त्या लिंकवर आल्यानंतर अशा प्रकारे तुमच्या पुढे इंटरफेस येणार आहे. यामध्ये तुम्हाला तुमचा जो काही रजिस्ट्रेशन नंबर आहे तो या ठिकाणी टाकायचा आहे. या ठिकाणी तुम्हाला तुमचा पासवर्ड टाकायचा आहे आणि हा दिसणारा कॅप्चा या ठिकाणी या बॉक्समध्ये टाकून सिम्पली लॉग इन याच्यावरती क्लिक करायचं आहे. चला मी तुम्हाला लाईव्ह दाखवतो. तर अशा प्रकारे आपण या ठिकाणी लॉग इन डिटेल्स टाकून घेतलेले आहेत. हा कॅप्चा पण या ठिकाणी टाकलेला आहे. सिम्पली आता आपण लॉग इन याच्यावरती क्लिक करू. लॉग इन याच्यावरती क्लिक केल्यानंतर पुढे कशा प्रकारे इंटरफेस येणार आहे तुम्ही पाहू शकता. तर अशा प्रकारे इंटरफेस या ठिकाणी तुम्हाला याला क्लोज करायचं आहे. क्लोज केल्यानंतर पुढे अशा प्रकारे तुम्हाला इंटरफेस दिसेल. यामध्ये तुम्हाला वरती या 4 आडव्या रेषा दिसत आहेत. सिम्पली त्याच्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. याच्यावरती क्लिक केल्यानंतर पुढे अशा प्रकारे इंटरफेस या ठिकाणी तुम्हाला अप्लाय फॉर पोस्ट याच्यावरती क्लिक करायचं आहे. याच्यावरती क्लिक केल्यानंतर पुढे अशा प्रकारे इंटरफेस या ठिकाणी तुम्हाला एक डोळ्याचा सिम्बॉल दिसत आहे. सिम्पली या डोळ्याच्या सिम्बॉलवर तुम्हाला टच करायचं आहे. याच्यावरती टच केल्यानंतर पुढे अशा प्रकारे इंटरफेस येईल. तर पुढे अशा प्रकारे इंटरफेस आलेला याला या ठिकाणी क्लोज करायचं आहे. क्लोज केल्यानंतर तुम्ही परत एकदा या 4 आडव्या रेषावर टच करा. याच्यावरती टच केल्यानंतर तुम्ही या ठिकाणी पाहू शकता कॅन्डिडेट रिस्पॉन्स हा ऑप्शन तुम्हाला या ठिकाणी दिसत आहे. याच्यावरती क्लिक करून तुम्ही तुमची रिस्पॉन्स शीट डाउनलोड करू शकता आणि तुम्हाला त्याच्यामध्ये काही ऑब्जेक्शन असेल तर या ठिकाणी तुम्हाला ऑब्जेक्शन फॉर्म पण देण्यात आलेला आहे. तर ऑब्जेक्शन फॉर्म याच्यावरती टच करून तुम्हाला ऑब्जेक्शन पण या ठिकाणी रेज करता येणार आहे. आता कॅन्डिडेट रिस्पॉन्स याच्यावरती आपण क्लिक करू. कॅन्डिडेट रिस्पॉन्स याच्यावरती टच केल्यानंतर पुढे अशा प्रकारे इंटरफेस दिसणार आहे. यामध्ये तुम्हाला या ठिकाणी या ब्ल्यू कलरमध्ये हेअर असा ऑप्शन दिसतो आहे, क्लिक हेअर. तर त्या हेअरवर तुम्हाला टच करायचं आहे आणि याच्यावरती टच केल्यानंतर अशा प्रकारे तुमची जी काही रिस्पॉन्स शीट आहे ती ओपन झालेली दिसेल. या ठिकाणी तुम्हाला तुमची रिस्पॉन्स शीट चेक करायची आहे आणि याची PDF तुम्हाला मोबाईलमध्ये घ्यायची असेल तर प्रिंट हा ऑप्शन आहे वरती. याच्यावरती क्लिक करून PDF स्वरूपामध्ये तुम्ही ही रिस्पॉन्स शीट तुमच्या मोबाईलमध्ये डाउनलोड करून पण घेऊ शकता. तर ही महत्त्वपूर्ण अपडेट आपण जाणून घेतलेली आहे. व्हिडिओ आवडला असला लाईक करा, जास्तीत जास्त मित्रांसोबत शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.